स्वप्नील यांना पाहिल्यानंतर मला अगदी साऊथ इंडियनचा तो एक इन्स्पेक्टर यश यश स्वप्नील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करूया. धन्यवाद. सूरज परदेशी आणि कुणाल नाईक अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिले 5ही सामने पहिल्यांदा फलंदाजी करणारे संघ जिंकलेत. 6वा सामना आजच्या रात्रीमधील, परंतु 2 सामने जिंकलेत ते सुशांत बोकलच्या कळवे संघानं आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ येणार, मग तो तापोली असेल की भिंगारी असेल याचं चित्र स्पष्ट होईल. परंतु मॅच चालू करा प्लीज, वेळ नको का, रात्रीची स्पर्धा आहे. इतक्याला खरं तर 7 मॅचेस संपायला हव्या होत्या, एवढा उशीर करतात. खेळाडूंना सकाळी कुठेही जायचं नसतं, आयोजकांना बरीचशी कामं असतात. खरं तर खेळाडू झोपले तर सकाळी 4 वाजता उठतील, म्हणजे दुपारचे 4 वाजता उठतात बरेचसे, सर्व नाही, काही जण नोकरी करतात, व्यवसाय करतात. परंतु आयोजकांना सुद्धा उद्याची लगेच तयारी करायची असते, उद्याच्या दिवसाची सकाळपासून तयारीला लागतात. कुठेतरी सगळ्यांना पुरेशी झोप विश्रांती मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऋषी भोईर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोर सूरज परदेशी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेल उडालाय. हो, इकडे पहा, क्षेत्ररक्षकाच्या मुवमेंट्स वरूनच कळत होतं की हा झेल सुटणार आहे. पोझिशन्स नव्हता, रितेश त्या ठिकाणी आहे, परंतु पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली असती ऋषीला, परंतु बिलकुल पोझिशन मध्ये नव्हता. अगदी पाहिलं त्याच्याकडे तर तो थोडासा व्हायब्रेट होत होता, खरं तर हलताना दिसला आणि त्याच वेळेला लक्ष स्थिर नव्हतं. पहिल्याच चेंडूवर मात्र सुटलेला झेल. सूरज परदेशीचा पहिली धाव येत असताना स्कोर कार्डवर पहिली रन. कुणाल नाईक मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि कुणाल नाईक म्हटला की रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दमदार खेळाडू, दिग्गज अष्टपैलू खेळाडू. समोर ऋषी भोईर आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना स्विचिटचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र फुका गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ऋषी भोईर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट ना. हो, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडासा बसला होता जागेवरच आणि त्यानंतर थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु याही प्रयत्नामध्ये अपयश. 2 चेंडू डॉट खेळलाय कुणाल नाईक. महत्वाचा सामना इथे जिंकला तर मात्र तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याची एक नामी संधी असेल. या अगोदर कळबे संघानं मात्र तिसरी फेरी गाठली आजच्या रात्रीमध्ये. सगळेच सामने पहिल्यांदा फलंदाजी करणारे संघ जिंकलेत, परंतु स्कोर सुद्धा किती होणार. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला तर 35 धाबांचा होता, 36 धाबा करायच्या होत्या, त्या झाल्या नव्हत्या. ओ, कट केला यावेळेस मात्र. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार कुणाल नाईकच्या बॅट मधून येतोय. हा खणखणीत असा चौकार. बॅकफुटला गेला आणि जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. टोटल मूव्स टू 5 नाव. ऋषी थोडा रूम दिला होता मागच्या बॉल मध्ये. लेग स्टिक वर होता हा चेंडू. इकडे मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. प्रेफर करण्यात आले व्हाईट बॉल साठी. हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. आय थिंक यस अंपायर, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. सो फेअर डिलिव्हरी. तर कुणालसाठी सुवर्ण संधी असेल बघा. पंकज घरत जावले यांच्या वतीनं 2 6 साठी 1000. येस, फेअर डिलिव्हरी पंच निर्णय देत आहेत.
ऋषी भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी बार्कवर कुणालसाठी. हो, थोडासा डिफेन्सिव्ह बोर्ड मध्ये होता, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. रितेश, कोणती धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 5, संत आणि साबत सुरुवात श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाची. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. पोझिशन्स लगेच घ्या, कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग ब्रेक करायचीच आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन विशाल चितेकर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटले. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त असायला आणि त्याचमुळे आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी स्ट्रेटीज ठेवलेत. दुसरा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आणखी एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. हे 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. बाकी पॉइंट आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि विशाल चितेकर दुसऱ्या षटकाला करेल सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला होता. कटकण्याचा प्रयत्न, मागे फिरावं लागलं. कोणतीही धाव नाहीये. ही लाईन चांगली आहे खरं तर. आउटसाइड ऑफस्टम्प बराच वेळेला फलंदाज तोपर्यंत रीच होत नाहीये. बॅट पोहोचणं थोडंसं कठीण होतं. कधी कधी आउटसाइड एज लागण्याची भीती जास्त असते. कधी कधी मोठ्या स्ट्रोकसाठी गेल्यानंतर मिस टायमिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि बराच वेळेला गोलंदाज हाच प्रयोग करतात. मग अशा प्रयत्नामध्ये कधी कधी एखाद दुसरा वाईट बॉल आला तरी तेवढा फरक पडत नाहीये. विशालचा पहिला चेंडू ते निर्धाव आलाय. सूरज परदेशी ज्याचा पहिल्याच बॉलवर सोडलेला झेल. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप कट केलाय समोरच्या दिशेला. अगदी स्लिप्ड ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल आले. एक धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड. चला स्पीडअप करा. विशाल पुन्हा एकदा सज्ज होईल. 6 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर. कटकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कव्हर्सला हा चेंडू जात असताना सिंगल वेगानं घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न कुणाल करत होता परंतु थांबवले त्याला. एकच धाव. थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप ही बॉलिंग खेळणं, थोडेसे मोठे स्ट्रोक खेळणं थोडंसं कठीण जातोय. सात धावा धाव फलकावर. विशू कोळी आहेत द ग्रेट अंपायर. याच विभागामधील आहेत उलवे नोड परिसरामधील गव्हाण. ओ सुंदर ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला झोकून दिलंय. कमाल फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो स्ट्रायकर एंडला आणि रन्स मिळतील 2 धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सोहम होता. कारण एका सिच्युएशनला असं वाटलं होतं की जर शरीराला लागला नाही तर चेंडू चौकार जाण्याची भीती जास्त असते आणि अशा वेळेला पुढे जाऊन संपूर्ण शरीर झोकून मात्र बॉल अडवणं. फुल टॉस आहे. इकडे चुकी केले विशालला. रिव्हर्स खेळलाय सूरज.
बॉलला पाठवलंय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. कलात्मक फटका मात्र पाहायला मिळाला. सूरज परदेशी शून्यावर सोडलेला झेल खरं तर, आणि आता मात्र त्याच्या बॅट मधून रन्स येत असताना फुल टॉस होता. सहज सोपं होतं त्याच्यासाठी रिव्हर्स खेळणं आणि हा चौकार. स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. चला चेंडू द्यायचे आहेत. संयोजकांना विनंती आहे, चेंडू द्या प्लीज. या स्पर्धेमध्ये एकही मॅच आजच्या रात्रीमध्ये चेस झालेली नाहीये. त्यामुळं दापोली संघालाच ठरवावं लागेल की किती धावा झाल्या तर मात्र आपली टीम करू शकेल. 6व्या मॅच मध्ये वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार का? दोनही ताकदवान संघ आहेत पनवेल तालुक्यामधील. विशाल जितेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्या 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, एज लागले आणि अष्टांच्या पाठीमागे अभ्यान टिपला झेल. विकेटचं पतन, पहिला धक्का. ब्रेक थ्रू दिलाय विशाल जितेकरनं 13 या धावसंख्येवर. फास्ट विकेट डाऊन. सूरज परदेशी मैदानाच्या बाहेर जाईल. फ्रंट फुटला आला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागली आणि या झेल मात्र विश्वजित मात्रेनं टिपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वर 1. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. इन ॲट नंबर 3 साहिल मिसाळ. दोन ओव्हर्स मध्ये थोडं थांबवलंय मी तर म्हणेन गोलंदाजांनी. पहिल्यांदा ऋषी भोईनं 5 दिल्या, विशालनं 8 दिल्या, एक कडी बाद केला. परंतु कुणाल नाईक, साहिल मिसाळ दोनही आक्रमक फलंदाज आहेत. कुणाल कधी या मॅचला पटकन बिंगारीच्या बाजूने करेल हे कळणार सुद्धा नाहीये. मूर्ती लहान आहे परंतु क्रिकेटमध्ये मात्र त्या खेळाडूची कीर्ती महान आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित मात्रे. अभ्या बऱ्याच वेळेला अभ्याचं षटक सुद्धा निर्णायक राहिले. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिले. शॉर्ट रन बॉलिंग परंतु ॲक्युरसी चांगली आहे. चांगला लेग स्पिन करतो. फ्लाइट डिलिव्हरीज अगेन्स्ट द स्पिन खेळणं बऱ्याच वेळेला फलंदाजांना जोखमीचं कठीण जातं. आणि इकडे मात्र पाहूया तिसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 13 धावा आल्यात आणि कुठेतरी धावसंख्येचा वेग वाढवण्यास सुरुवात केली जाईल. पाहूया पहिला बॉल विश्वजितचा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेचलाय. पाठवलंय बॉलला हवाई सफर करण्यासाठी. जशी झाली सुरुवात अभ्याच्या षटकाला पहिल्याच बॉलवर ठोकलाय. कुणालनं षटकार. फ्लाइट डिलिव्हरी जास्त करतो अभ्या आणि बऱ्याच वेळेला अगेन्स्ट द स्पिन कधी कधी अशा गोलंदाजीवर झेल उडण्याची शक्यता. पण टाइम प्रॉपर झाला ना तर नक्कीच ही गोलंदाजी फोडणं सुद्धा चांगल्या फलंदाजांना सहज होतं. षटकारांना टोटल 19 या आकड्यावर. चला स्पीडअप करा. दुसरं चेंडू घेऊन विश्वजित मात्रे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय कुणाल नाईकनं षटकारानं. फुल टॉस आहे. खराब लाईन आहे यावेळेस मात्र बॉलला भिरकावून दिलाय. तिसरं फाईन एक बाउंड्री लाईनच्या दिशेनं कुणालच्या बॅट मधून आलाय. षटकार नंतरचा हा चौकार. धावा होत नव्हत्या परंतु आता मात्र सुरुवात झाली. फुल टॉस बॉल इझिली अगदी आपण पाहिलं तर बसला अक्षरशः खेळपट्टीवर, बैठक मारली आणि त्यानंतर मात्र फाईन लेगला हा चौकार. सुपर बॅटिंग. अगोदरच म्हणालो होतो कुणाल कधी हा सामना पलटवेल भिंगारी संघाच्या बाजूने कळणार सुद्धा नाही. दापोलीला चुकीची बॉलिंग होते इकडे विश्वजित मात्रेकडून. फुल टॉस अगेन आणि शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. तेजस आहेत, तेजस ट्राऊर. सिंगल मिळाली, 1 रन. परंतु हाही चेंडू खरं तर कुणालसाठी एक सोपा होता असंच म्हणावं लागेल कारण या चेंडूवर सुद्धा बाउंड्री मिळाली असती. चांगली फिल्डिंग झाली. ओ समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय आणि लॉंग ऑनला मात्र संधी आहे. झेल टिपलाय.
शिवतेज जितेकर आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का. साहिल मिसाळ 0 या धावसंख्येवर मात्र तंबूमध्ये. खातही उघडू दिलं नाहीये. शून्यावर मात्र परतवलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं 11 धाबा आल्या, परंतु चौथ्या बॉलवर जशी स्ट्राईक रोटेट झाली तशी विकेट मात्र मिळाली. आशिष परदेशी चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होतोय. 24 वर 2, 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. विवेक अँड टीम ए ग्रुप, ए टीम ही स्पर्धा कव्हर करते. बोकडविरेला बी टीम आणि भातांडला सी टीम आणि ए प्लस चेन्नईला आहे. विश्वजित मात्रे पुन्हा एकदा. ओ आशिष आल्या आल्या मोठ्या फटक्यासाठी गेलाय. बॉल हवेत आहे आणि काय धावलाय त्या ठिकाणी श्रेयश. कमाल झेल आहे. सुपर कॅच. लाजवाब एफर्ट्स दिले त्या ठिकाणी. आज फिल्डिंगमध्ये भरपूर चांगले आपल्याला सर्व खेळाडूंच्या माध्यमातून फिल्डिंग पाहायला मिळाली. मग गावदेवी कलवीर किड संघाचे खेळाडू असू द्या किंवा अन्य कुठल्याही टीमचे खेळाडू, सर्वांनी चांगली फिल्डिंग केली या विकेटवरती. म्हणजे कुठलाही अडथळा नाही. पंचांची कामगिरी आपण जर पाहिलीत ना विशू कोहली यांची, तर रोशन त्यांचा जेव्हा लाईटची गाडीची चालू असते बघा मैदानाच्या बाहेर, तेव्हा त्यांचा नेहमीच सतर्क लक्ष असतो की मैदानाच्या बाहेर की लाईट चालूच्या खेळाडूला त्रास होतो. अशा भरपूर गोष्टींकडे लक्ष आणि नेहमी स्वतःचा डबा स्वतः घेऊन येणार. स्वतःचा डबा स्वतःच. विश्वास नाही आयोजकांवर वाटतं. काय गुंगी मिंगीचं औषध टाकलं तर असं कदाचित शंका येऊ शकेल विशू याच्या मनामध्ये. चोवीस वर 3. तिसरा फलंदाज बाद झाला. नवीन दर्पण मडवी मैदानामध्ये दाखल होत असताना, परंतु पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात. हॅट्रिक बॉल. ओ बॉल हवेत आहे. विकेट हॅट्रिक संपादित होणार का? And yes it is. It's a wicket hat-trick taken by विश्वजित मात्रे. आणि आणखीन एक झेल यावेळेस मात्र टिपलाय. काल आपण पाहिली होती खारकोपरच्या रणजित पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतली होती. मगाशी कळव्याच्या गोट्यानं सुशांत मोकलनं विकेट हॅट्रिक घेतली आणि या स्पर्धेमधली तिसरी विकेट हॅट्रिक दापोलीच्या विश्वजित मात्रे अभ्यानं घेतले. सुपर बॉलिंग. आणि खरं तर या विकेट हॅट्रिकचा श्रेय द्यावं लागेल ते ऑब्व्हियसली श्रेयसला, कारण त्यालाच हे श्रेय द्यावं लागेल, कारण त्याच्या अगोदरचा जो झेल टिपला तो सोपा नव्हता. सीमा रेषेलगत तो उभा होता आणि तिथून मात्र सर्कल पर्यंतचं अंतर कापलं होतं तो झेल टिपण्यासाठी. त्यामुळं गोलंदाजचं जरी नाव घेतलं आपण विकेट हॅट्रिकसाठी, तरी सुद्धा त्याच्या गोलंदाजीवर केलेले एफर्ट्स फिल्डरचे बऱ्याच वेळा थोडंसं दुर्लक्षित राहतात, झाकोळून जातात. परंतु त्याला सुद्धा आपण उजेडामध्ये आणूया. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24ला 4 ही धावसंख्या पाहायला मिळते. कुणाल नाईक अजूनही ठाण मांडून बसलाय. 9 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय. चौथे आणि अंतिम षटक घेऊन सोहम जितेकर तयार. यंग टीम, यंग ब्रिगेडला घेऊन विश्वजित आणि विशाल मात्र हा संघ आणि अनेक यंगस्टार खरं तर अगदी कवळे मुलंच आपण म्हणूया या संघामधून खेळताना दिसतात. सोहम फुलटॉस आहे. फुलटॉसचा फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम फिल्डिंग टीम. चेक केलं जाईल वेस्ट राईट आहे की नाही, परंतु पाहूया. तिसरे पंच प्रफुल्ल ठाकूर सर आहेत. हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फुलटॉस जरूर आहे, परंतु तो वेस्ट आहे की नाही चेक करूया आपण. परंतु झेल झालाय त्या ठिकाणी. It's a no ball call.
आणि त्यामुळे या रन्स मिळतील 1+1 अशा 2 धावा मिळतील. आणि पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. ही संधी चांगली आहे, बिनधास्तपणे खेळण्याची संधी मात्र आता डावलेकरकडे असेल. फ्रीडचा बॉल एखादा मोठा स्ट्रोक बनवला तर नक्कीच चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल आणि फ्रीडच्या बॉलवर हे मंदारकडून अपेक्षित आहे. पाहूया थोडंसं दडपण असेल सोहम जितेकरवर. राईट आर्म राऊंड विकेटनं हा बॉल टॅप केलाय. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना शिवतेश त्या ठिकाणी आहे, सिंगल मिळेल, 1 रन. मागचा सामना 35चा चेस झाला नव्हता. पहिले 5ही सामने चेस झालेले नाहीयेत. 6वा सामना दापोली चेस करणार का की प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकणार याची चर्चा सुद्धा सुरू असेल. सध्याच्या घडीला 27 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सोहम चितेकर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पहा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणतीही धाव करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. सोहमचा हा फुलर लेंथ होता, हा फुलर लेंथ आहे पहा, हलक्या हातानं ड्राईव्ह केला होता. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. सोहम जितेकर पुन्हा एकदा लईमध्ये परतत असताना ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र निघून गेलाय. पंच दाखवतात कुठून गेलाय बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा नाराज दिसतोय कुणाल. कमाल कमबॅक आहे सोहम जितेकरचं. फुल टॉस आहे, ऑन साइडला खेचला, डीप मिड विकेटला उभा आहे तो श्रेयश. आणखीन एक झेल टिपलाय त्यानं. आणखीन एक झेल टिपला, तिसरा झेल त्यानं आतापर्यंत टिपलाय. सीमा रेषा पूर्णपणे कव्हर करतोय तो. संपूर्ण एरिया त्याच्या आजूबाजूचा जवळजवळ 20 ते 30 मीटरचा परिसर खरं तर कव्हर करतोय. पुढचा सुद्धा आणि त्याचमुळे एक चांगला फिल्डर. आणि कुणाल बाद झालाय. 27 या धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारद होत असताना विकेट मिळाली सोहम जितेकरला. फार महत्वाची विकेट मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय लियाकत शेख. चांगलं कमबॅक केलंय, कारण पहिलाच नो बॉल आला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाज न डगमगता खरं तर मोठ्या धैर्यानं सामोरा गेला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 वर थांबलाय स्कोर. लियाकत शेख बॅक टू द बॉलर. इथे पाहूया रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झालाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लियाकत बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र आणखीन एक विकेट गमावले सिद्धिविनायक भिंगारी या संघानं. 27 या धावसंख्येवर 6वा धक्का. चांगला निर्णय त्या ठिकाणी विशू कोळी सर आहेत. बऱ्याच वेळेला कधी कधी रनआउटचे डिसिजन थर्ड अंपायर्स कडे येतात आणि त्यामुळे बराचसा वेळ जातो. कॉन्फिडन्स आहे त्यांचा स्वतःवर. 27 वर 6 लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील, या इनिंग मधील सुद्धा. परंतु एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच मी तर म्हणेन चांगल्या धावसंख्येकडे नेईल. धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आहे या मैदानावर. पाहूया काय घडते लास्ट बॉलला. ऑन साइडला यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा प्रहार पाहायला मिळतोय. सरळ बॅनरवर जाऊन धडकलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मंदार डावलेकर त्याच्या बॅट मधून आलेला षटकार बरच काही सांगून जाईल कदाचित या मॅच मध्ये. जाता जाता आलेला हा षटकार समोर दिला आणि त्याचमुळे अगदी समोर ड्राईव्ह व्ही शेप मध्ये स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांच्या बॅनरवर जाऊन चेंडू धडकलाय आणि 6 धावा
धावसंख्या 33 या आकड्यावर. मागच्या मॅचमध्ये 35 धावा झाल्या होत्या कळबे संघाच्या, परंतु नागावला त्या करू दिल्या नव्हत्या आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. आता या मॅच मध्ये गरज असेल ती 34 धावांची. आदे स्पोर्ट्स शिवाजीनगर संपूर्ण आमचे आयोजक मंडळ, आमचे व्हॉलंटियर्स फार प्रचंड मेहनत घेतात. सध्या थोडेसे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत कारण दिवसभर बरीचशी कामं त्यांनी केलेत आणि आता कुठेतरी थोडंसं रिलॅक्स साठी विरंगुळा म्हणून मोबाईलचा वापर करतात ते. तर 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय ते दापोली संघासमोर. रुद्र अँड रॉय चेअरमन दापोली संघ 34 धावा काढून आजच्या रात्रीमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणारा पहिला संघ ठरणार का, याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले. आणि कळबे संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ पुढे जाणार, मग तो भिंगारी संघ पुढे येणार की दापोली संघ, याचं उत्तर मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. दुसरं सत्र जसं चालू होईल ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज रोशनजी पाटील यांचा. 24 बॉल आणि 34 धाबांची गरज आहे. धन्यवाद दीपकजी पाटील यांचा आवाज ऐकला पण पहिल्या सत्रामध्ये. आणि टार्गेट उभं केलं 34. आजच्या रात्रीचा रेकॉर्ड आपण जर पाहिला तर पहिले 5 सामने धावा त्या ठिकाणी डिपेंड करण्यात आल्या, धावा चेस झालेल्या नाही आहेत. आता इथे 6वा सामना आहे, इथे मोठा उलटफेर या मॅचमध्ये पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. आणि बघा मैदानाकडे विश्वजित म्हात्रे अभय आणि त्याच्या बरोबरीने शिवतेज जितेकर हे 2 खेळाडू सलामीवीर म्हणून दाखल झालेत. विश्वजित म्हात्रेला प्रत्येक षटकारासाठी बदलापूरचे आमचे सुप्रसिद्ध उद्योजक शंकरशेठ पाटील आणि जासई नगरीचे आमचे मित्र अनिकेत घरत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. विशाल आणि विश्वजितला, या दोन्ही खेळाडूंना प्रत्येक षटकाराला बदलापूर नगरीचे उद्योजक शंकरशेठ पाटील आणि त्यांच्याबरोबर अनिकेत घरत जासई यांच्या वतीने या दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. किरण पवार सामन्याचा आनंद घेत असताना पण त्यांना पाहत आहे. अजूनही मध्यरात्र झाली आहे परंतु या स्पर्धेमध्ये तेही सहभागी झालेत प्रेक्षक म्हणून सामन्याचा आनंद घेत असताना. सावळेश्वर सावळे या संघाचा खेळाडू 34 टार्गेट, 4 ओव्हरमध्ये 34. डोक्याचा वापर करून चालावं लागेल त्या ठिकाणी. कदर विश्वजित म्हात्रेची कदर रायगड प्रीमियर लीगमध्ये इनिंग पाहिली होती वीर मराठा जोहे संघाच्या अगेन्स्ट. काय संयम दाखवला होता या खेळाडूने, अप्रतिम शेवटपर्यंत राहिला आणि त्या ठिकाणी 1 साइडेड मॅच घेऊन निघाला. आणि तिथून मात्र वीर मराठा जोहे संघाचा प्रवास RPL मध्ये संपताना पाहायला मिळाला. तर इथे काय तर फिरकीचा अस्त्र आहे, वेगावरती सोडणारे गोलंदाज देखील आहेत भिंगारी संघाकडे. त्यामुळे हा सामना तितकाच तुम्हाला रोमांचक होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये स्वतः गोलंदाज कुणाल नाईक यावेळेस मात्र सज्ज होताना आपण पाहत आहे. कुणालने बॅटिंगमध्ये चांगले इम्पॅक्ट टाकलं पहिल्या सत्रामध्ये. मागच्याही सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला होता आणि इथे पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये कुणाल आला आणि समोर त्या ठिकाणी विश्वजित म्हात्रेला आपण पाहू शकाल. सुरुवातीला जर का आघाडीचे खेळाडू झटपट बाद केले भिंगारी संघाने तर या मॅचमध्ये मजा येईल. हा सामना तुम्हाला रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. आणि जर एका बाजूने पहिल्या विकेटसाठी जर का चांगली भागीदारी केली अभ्याने आपल्या सहकार्याबरोबर तर मात्र हा सामना सहज सोपा होईल जय हनुमान दापोली या संघासाठी. सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये गावदेवी कळवे हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. खरं तर या कळवे संघाचं मी कौतुक करेन. फिल्डिंगमध्ये त्यांनी मात्र प्रचंड जान ओतली होती. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपण पाहिल्या कमालीचे एफर्ट्स लावले आणि हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला. राईट आर्म राऊंड द विकेट शफल झाले होते त्या ठिकाणी. खरं तर विश्वजित त्यांना फॉलो केलं कुणाल नाईक या गोलंदाजाने. पहिला बॉल
आउट्स ऑफ द ऑफ स्टंप टाकत असताना विश्वजितला फॉलो केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहिला डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात केली कुणाल नाईकने या षटकाला. पहिलं षटक आणि इथे बघा इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अपिश कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या बाहेर बॉल चाललाय निघून सीमारेषा पार. विश्वजित मात्रेच्या बॅटमधून इथे आलाय हा सनसनीत चौकार. चांगलं टायमिंग. बैठक शॉट हा त्याचा नेहमी आपण जर पाहिलं ट्रेडमार्क शॉट राहिला पण इथे बॉलच्या मेरिटनुसार कुणालने बनवलेला अँगल, त्या अँगलच्या अगेन्स्ट एक्स्ट्रा कव्हरवरती आलेला स्ट्रोक ऑन साईडला पिकअप शॉट. या फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. जबरदस्त टायमिंग. लेन बॉल होता परंतु बॅटचा स्विंग आपण जर पाहिला प्रचंड वेगवान होता. प्रचंड वेगाने केलेला हा फटका त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या बाहेर पाठवत असताना आपण पाहता विश्वजितला 10 धावा आल्या. मी मगाशी उल्लेख केला पहिल्या 5 सामन्यामध्ये धावा चेस झालेल्या नाही आहेत. कदाचित या सामन्यामध्ये एखादा उलटफेर पाहायला मिळेल का, आणि जर का अशीच सुरुवात कायम राहिली तर मात्र डेफिनेटली हा उलटफेर पाहायला मिळेल. तर मग इथून विकेट घ्यावे लागतील. एक षटकार आला खरं तर विश्वजितच्या माध्यमातून. त्या षटकारासाठी आदरणीय शंकरजी पाटील बदलापूरचे उद्योजक आणि अनिकेत घरत जासई यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. मागच्या सामन्यामध्ये मुद्दूशेठ अकवारी यांच्याकडून देखील त्यांना 1000 रुपये पारितोषिक आलं होतं. तेही ऑनलाईन पेमेंट त्यांच्या खात्यामध्ये गेलेलं आहे. ते नक्कीच मुद्दूशेठ अकवारी यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. यावेळेला परफेक्ट यॉर्कर. थोडासा मन बनवला होता ऑन साईडला खेळण्याचा परंतु बरोबर यॉर्कर लाईनचा हा बॉल टो क्रशिंग यॉर्कर. त्याला सन्मान देत असताना सिंगल घेतली. एंड बदलला त्या ठिकाणी विश्वजित मात्रेने. पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 आल्या. मॅचमध्ये आपण जर पाहिलं 19 बॉल 23. सामना अतिशय क्लोज झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कतच फारसं त्या ठिकाणी मोठं योगदान भिंगारी संघाला देता आलेलं नाही आहे. फक्त 34 धावांचं टार्गेट. आणि इथे आपण पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 11 आल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. शिवतेज जितेकर हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती येत असताना दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना यानंतर जिंकेल तो मात्र गावदेवी कळवे संघासोबत पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. कट करायचं होतं त्या ठिकाणी आपण पाहताय निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. थोडासा बॉल टॉस झाला. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी शिवतेजचा. ॲक्शनमध्ये आपण पाहता ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं. हा बॉल ज्या पद्धतीने अँगल बनवत निघाला मागे. डॉट. 2 खेळाडू एकमेकाशी चर्चा करत असताना आपण पाहता ऑनस्क्रीन विश्वजित आणि शिवतेज. गेम प्लॅनिंग फार महत्त्वाचे. मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला ए आणि बी हे 2 प्लॅन रेडी ठेवावे लागतात. एखादा प्लॅन तुमचा अनसक्सेसफुल राहिला तर दुसरा प्लॅन तयार ठेवावा लागतो. कधी कधी आक्रमण करत असताना जर तुमच्या वाटेला अपयश आलं तर तुम्हाला डिपेंडिंग अगदी सावधरित्या त्या ठिकाणी डिफेन्समध्ये जावं लागतं. सिंगल डबल घ्याव्या लागतात आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र आक्रमणही करावं लागतं. आता आपण पाहता 11 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू आणि 23. या मॅचमध्ये खरं तर निर्णायक षटक आता टाकावं लागेल. रघुनाथ परदेशी यानं गेले कित्येक वर्ष गेले कित्येक दशकं ज्यांनी खरं तर टेनिस क्रिकेटची सेवा केली आणि असं म्हणतात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करणारा हा खेळाडू लेग ब्रेकचे सुलतान म्हणून ज्यांना संबोधलं जातं. वर्सटाईल गोलंदाज MSCBमध्ये कार्यरत आहेत. रघुनाथजी परदेशी उर्फ रघु काका यावेळेस बॉलिंग मार्कवरती आपण त्यांना पाहत आहे. समोर दापोली संघाचा आक्रमक खेळाडू विश्वजित मात्रे उर्फ आब्या. प्रसन्न जितेकर यांच्याकडून एक चॅलेंजिंग पारितोषिक आलं शिवतेज जितेकरसाठी. लगातार 3 षटकार आणि 3,000. या मध्यरात्रीमध्ये एखाद्या गुलाबी थंडीमध्ये एवढं सोपं नाही आहे 3 षटकार मारणं पण तो पारितोषिक आलं आहे. बॅकफुटला गेले. यावेळेला आपण मला ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला फिल्डर आहेत मागे. चेंडू उचलतील फेकतील. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. थोडंसं आपण जर पाहिलं त्या ठिकाणी गडबड झाली गोंधळ झाला त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये फंबल होताना पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार हा मोठा फटका. त्यानंतर सिंगल डबलला भर दिला विश्वजित मात्रेने. आता आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 17 चेंडू 21 धावा 17 बॉल 21 समीकरण. यावेळेला खेचून मारलाय पॅरलल स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. 6 धावा षटकार. आणखीन 500 ॲड होतील विश्वजितच्या खात्यामध्ये. अजून एक धमाका पाहायला मिळाला. शंकर शेठ पाटील
अँड अनिकेत घरत जासई यांच्या वतीने आणखीन 500 रुपये ॲड झाले. बरोबर डगआउटच्या दिशेने बघा ज्या ठिकाणी खेळाडू बसलेत दापोली संघाचे त्यांच्या दिशेने डगआउटला मानवंदना देणारा हा षटकार. अंतर कमी केला तर लेस दॅन रन बॉल. 16 चेंडू आणि 15 धावा. समीकरण अतिशय सोपं झालंय दापोली संघासाठी. कट करायचा होता, लेंथ बॉल होता, थोडासा क्विकर वन टाकला. बघा बॉल पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल. वेगाने निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. कुणालचे देखील एक वेगळे एक्सप्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले या बॉल नंतर. 15 बॉल आता 15 धावा. 15 चेंडूमध्ये 15चं समीकरण. सन्मान दिला हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना पहिली सिंगल पूर्ण केली. सेकंडचा कॉल फेकी आली तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट. बघा खरं तर त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करायला हवा होता, कदाचित विकेट मिळाला असं, पण 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 21. 14 चेंडू आणि 13 धावा. 13 धावांचं समीकरण बाकी आहे. मी मगाशी उल्लेख केला संयम हा फार महत्त्वाचा गुण आहे आणि हा संयम हा गुण मात्र विश्वजितकडे ठाकसून भरलाय आणि या मॅचमध्ये त्याने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. 14 बॉल 13चं कॅल्क्युलेशन. गुडघा टेकलाय, बैठक शॉट. हा कदर काही दिवसापूर्वी आपण पाहिला, कदर काही स्पर्धांमध्ये दुर्मिळ झाला होता. तो बैठक शॉट आता विश्वजितच्या मात्रेच्या बॅटमधून आलाय आणि आणखीन 500 रुपये त्याच्या खात्यामध्ये ॲड होतील. आदरणीय बदलापूरचे उद्योजक शंकरशेठ पाटील, अनिकेतची गरज जासई. चला कळवे संघाचा कॅप्टन प्रसाद आपण रिपोर्टिंग करत आहात टॉससाठी. षटकार आलाय. सामना आता अतिशय सोपा झालाय. 13 बॉल 7. सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले विश्वजितने आणि 1 रन घेत असताना या बॉलवरती 12 चेंडू आणि 6 धावा. 12 बॉल 6. गावदेवी कळवे संघाचा खरं कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बघा संघाच्या एकूण धावसंख्या आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी मैदानामध्ये असतील 28 आणि वैयक्तिक 28 वरती खेळतोय. क्या बात आहे. 1 मॅन आर्मी. 11 बॉल 28 वरती खेळतो विश्वजित मात्रे, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार पाहिले आणि आता 12 बॉल 6चं समीकरण बाकी आहे. विश्वजित मात्रे अभ्या एक मोठा खेळाडू आहे खरं रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा. त्याच्या माध्यमातून मात्र एक मोठी इनिंग या खरं निर्णायक मॅचमध्ये पाहायला मिळाली. श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या अगेन्स्ट. बॉलिंग ट्रॅकवरती आता आशिष परदेशी छोटू यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आलाय या षटकामध्ये. डाव्या हाताने तो फलंदाजी करतो, उजव्या हाताने तो गोलंदाजी करतो, हे देखील त्याचे वैशिष्ट्य राहिले. आशिष परदेशी राईट नाम राऊंड द विकेट. समोर फलंदाज विश्वजित मात्रे. 6 धावांची गरज 12 बॉलमध्ये. सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे. डोक्याचा वापर करत असताना प्रसन्न चितेकर यांच्याकडून शिवतेजने जर का एक षटकार मारला तर 1000 रुपयेचं पारितोषिक आलंय. एक षटकार जरी मारला तर 1000 आणि ऑलरेडी विश्वजितच्या खात्यामध्ये 1500 ॲड झालेत. विशाल चितेकर आणि खतर अभ्यासाठी हे पारितोषिक होतं. शंकरदादा पाटील बदलापूरचे उद्योजक आणि त्यांच्या बरोबरने अनिकेत गरज जासई यांच्या माध्यमातून पर षटकार 500. पोती इथे बघा मोठा फटका मारायचा होता देखील शिवतेजला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मग उल्लेख केला जर का आघाडीचे खेळाडू झटपट बाद करता आले असे भिंगारी संघाला तर डेफिनेटली या टीममध्ये दबाव क्रिएट करता आला असता, पण तसं काही घडलेलं नाही आहे. अगदी सुस्थितीमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान दापोली संघ. 9 चेंडू आणि 4. 9 बॉल 4 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट. सध्याच्या घडीला आपण पहिला 2 ठिकाणी वाहिनी सुरळीत आहे. यावेळेला फॉलिंग स्वीप आणि बॉलला मागे पाठवलंय एका टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा सामना जिंकत आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ पोहोचला 3ऱ्या फेरीमध्ये. तो संघ आहे दापोली. क्या बात आहे. गुडगाव वाकवत या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. हार्डलक टीम भिंगारी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला आम्ही आभार मानतोय. तर टॉससाठी आता कळवे आणि एका बाजूने आपण पाहता त्या ठिकाणी दापोली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. तर या सामन्याचा हिरो नो डाऊट 1 मॅन आर्मी. 13 बॉलमध्ये 33 धावा करणारा विश्वजित मात्रे ठरलाय सामनावीर आणि हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली होती. विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. 11 धावा खर्च करताना 3 खेळाडू त्याने बाद केले आणि या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये 33 धावा करण्याचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलं. टॉससाठी या प्लीज.
कळवे संघाचा कॅप्टन आणि दापोली संघाचा कॅप्टन आदरणीय अमितदादा कडू यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल चेतन ठाकूर